जोडं त्यांनी सुरू केली, गोळीबार त्यांनीच केला. पण आता मुद्दा आपण नवीनच समोर आला. मी जरूर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा करून घेईल की आंदोलन करणारे मारल्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा होतोच, पण ज्यांनी निष्पात आंदोलन करण्यावर लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे. आपली मागणी ते रेल्वेचे अधिकारी झाले महाराष्ट्राचे आम्हाला हाणणारे. हो ना, बारकुशी होते पहिले अधिकारी मोठे झाले सगळ्या. टोटल ते दुर्दैवी घटना होती. टोटल बढती लाठीचार्ज करणं चुकीचं होतं. टोटल बढती. पण आता पहिला आपण मुद्दा चर्चेला गेलेला आहे, पण आपण मी बोलतो साहेबांशी बोलतो आणि त्याच्यात मदत करायचीच भूमिका राहील. 23 लोकांचे पैसे राहिले तर बलिदान गेलेले बरोबर का रे? कुठे गेलं ते? नाही, माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांचे राहील त्यामध्ये पैसे द्यायचे. तुम्ही म्हणले कोणाचेच नाही राहिले, 100% म्हणला तुम्ही म्हणून. बरोबर नाही, आता नाही म्हणले बोलताना म्हणून मी कन्फ्युजन काढलं ती. 100% दिलेत म्हणले ते. मग ते समाजात गलत संदेश जाईल नाही तर लाईव्ह सुरू आहे. 100% दिलेत म्हणले. बरोबर. हे 60,000 पैकी 355 लोकांच्या वारसानं ते 10 लाख दिले आहेत. 31 आंदोलकांच्या वारसावर राहिले. तर ते आता सीएम साहेबांच्या कारण पहिली मला म्हटले मी क्लिअर करून देतो आपण. आलाय तुमचा त्याला उद्या मिळाली. उद्या तुम्हाला सोमवारपर्यंत सही घेऊन पडून सोमवारपर्यंत देऊन दिले. आता 275 लोकांना मिळाले, 31 राहिलेत लोक. त्या मी सोमवारपर्यंत रिलीज करू शकतो. त्या पाटील आपल्या विनंती एवढीच आहे. आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण समरस आहे, सहमत आहे. आपण ज्या समाजाकरता एवढा लढा उभा करताय, आपल्या भावनेचा आदर तर मी करतो नेहमी. आता नाही, आपण आम्हाला जवळ घेतलं, प्रेम केलं, ढकलून लावले. पण म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो. 10 महिने झाला ना. आपण त्याला वेळ लागतो पाटील कोणत्या गोष्टीला. 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना, तेवढं झालं शा खायला. तसंच नाही तर काय करू. पण फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू, आम्ही देतो सगळं रेकॉर्ड आणून आपल्याला. माझे फक्त 7-8 दिवस वेळ एवढे टोटल रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला. देतो तुम्हाला. म्हणजे मग आणि मी काय होती बघ, आयुक्तांची बैठक घेऊन परत आपलं समजेल की जे आता नवीन रेसिपी तयार केलं खबरमध्ये याला किती देऊन टाका हैदराबाद घ्यायच्या दिवशी. आपण अनेक वेळेच्या विषयात बोललो. आपण वेळोवेळी आपल्याला कल्पना दिली काय होतं काय नाही. तर त्या चौकटीत जाऊन आपल्याला काम करताना थोडा वेळ लागतो. नाही का आधार असल्याच्या नंतर वेळ का लागावा? आता प्रत्येक वेळेस मी काय आंदोलनच करू का? प्रत्येक 10 महिन्याला 4 महिन्याला मला मग सरकार जागा होत आहे. आता ती वेळ येणार नाही. मी कवर कंबर मागण्या नाही. तुम्ही मला सांगून द्या क्लिअर, तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो. क्लिअर सांगून द्या. इथून पुढं म्हणजे लिखीच लागणार आहे ती. म्हणजे ते ध्यानातच ठेवा. आता तुमचं कोण लिहायला असलं तर लिहून बी घ्या बाबा मला. म्हणजे इथून पुढे 58 लाख नोंदी आहेत. याचे कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत, व्हॅलिडिटी थांबणार नाहीत. याचे लेखी पण द्या आणि सूचना पण द्यायच्या सांगा. नाही, सूचना शासनाला द्यावं लागतील. त्या प्रशासनाला नाही, याद्या तर लागणारच आहेत, पण प्रशासनाला तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्रातले. एक, आता हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र थांबणार नाहीत. असं जसं तुम्ही मला आता बोलले की तुम्ही आणि फडणवीस साहेब बोललेत घरोघरी जाय, 1 महिन्यात तुम्हाला घरोघर सर्वे पूर्ण दिसल. लोक येतात दारात कशी येतील. तर लोकांना एक समज हैदराबाद गॅझेटियरच्या प्रमाणे अधिकारी एंटरटेन करत नाही म्हणून लोक अर्ज कर सोडून देऊ. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कोणती प्रमाणपत्र थांबणार नाहीत. बरोबर. हे पण तुम्ही लेखी देऊन सूचना दिल्याचं पत्र द्या. सूचना दिल्याचं पत्र तर लागणार शासनानं. त्या संमेलनात गेलो की बॅग एकदम बसतो दोघं जण आणि त्याप्रमाणे करतो पत्र. यस, ओके, ते झालं. सातारा संस्थांचं तो सर कायदेशीर नाही कायदेशीरच थोडंसं काय कायदेशीर त्याला आपलं नुकसान नाही करत. नाही नुकसान होतं. आम्हाला माहिती आमचं नुकसान झालं आता बहुत. नाही नुकसान होत. ते नुकसान करून द्या. करतो त्यांचं 94 चॅलेंज. ओपिनियन घेऊ देत नाही होत. हे बघा, घेऊन तुम्हाला जसं सांगणार आहेत तसं आम्हाला काही कायदे तज्ञ सांगणार आहे. ओपिनियन मी ॲडव्होकेट जनरल उमेन पाठवतो. तुम्हाला उडतच नाही. ॲडव्होकेट जनरल उमेन पाठवतो. ते उडतच नाही. आधाराशिवाय कायदाच पारित करता येत नाही. महाराष्ट्रात देशात पहिला कायदा आहे का आधार घेऊन मराठ्यांचा बनवलेला, JR काढलेला. त्याला एक वेगळा मार्ग शोधतो. ओपिनियन काढून पाठवतो. त्याला एक वेगळा मार्ग शोधतो. मी बोलतो ती JR आपण आता जाऊन डिस्कस करतो.
त्याला एक वेगळा मार्ग आहे. ती जे आर काढून टाका, ती जे आर काढायला तर अडचण नाही, त्यात आपले डोकं थोडं काम घालायचं. तो जे आर काढायला तर अडचण नाही. उरलेला गुन्हे आणि कलम कमी करायला लागतात, त्याच्यात तुम्हाला गुन्हे अडचण तर नाही. झालेत, फक्त जे काही 60 राहिले लोक त्यांच्यापर्यंत मुद्दा आहे. आपण जे कलम कमी करण्यासंदर्भातला मुद्दा आहे, तुम्ही बोलले ऑलरेडी सीएम साहेब, म्हणजे विचार करतो म्हटले ते. आणि आता आपल्याला ही पण घेऊन टाका, उपसमिती तर आहेच, मराठा मंत्रालय पाहिजे, ते स्थापन करा. मराठा कोण बी आपण मागणी केली हा, मंत्रालय सेपरेट पाहिजे. आहे. तुम्ही समजा- कारण त्यांचं पण नाही नाही, त्यांचं नाही काय मग, त्यांची उपसमिती मग. बरं बरं. आम्हाला उचित दिलं की त्यांना गोड लागत नाही, आम्ही बरोबरी करीत नव्हतो ना कधी, पण ते आम्हाला सारथीला दिलं, द्या आम्हाला, मराठ्याला कमी दिलं, मग आम्ही सुरू केलं. म्हणजे त्यांनी रूढ पाडली, त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पण मंत्रालय आहे, आपल्याला पण मंत्रालय पाहिजे, मग त्यांना पण मग उपसमिती. बावनकुळे साहेब नाहीत का अध्यक्ष त्यांची, मग आमच्या उपसमितीचे तुम्ही आहेत समजा, काय अडचण आहे. आमचं कशामुळे पोट दुखायचं काय कारण आहे त्याच्यात त्यांचं. ते राहिलेले जे आर लगेच काढा. 21 लोकांचे जी हा जो प्रश्न आहे ना, मराठा समाजामध्ये स्थापन करण्याचा प्रस्ताव सामाजिक आपण अजून सादर केला. मी सेम सामाजिक सादर केला प्रस्ताव नाही सुरू, नाही सुरू झालं नाही हा. अजून. प्रस्ताव दिला आम्ही तो नाही सुरू. मी स्वतःचा सांगतो भाग सुरू करा म्हणून. त्या धर्तीवरती कुठंही आपले सवलत सुरू गणेश नाही, पाटील होते सचिव, हा. निर्धार झाले. त्यांना कुठंही तरी तो सवलत प्रस्ताव नाहीये. तयार केलेला आहे. रोज आरडा येतोय माझ्याकडे, रोज आरडा येतोय पोरांचा माझ्याकडे. आता ईडब्ल्यूचे पोरं, ECBCचे पोरं 2014 पासूनचे आहेत. करून तुले ECBC अडचण नाही राहिली काही. आता EWचा इश्यू होता, EWचाच फक्त इश्यू होता. EW मध्ये काय झालं की EW ECBC आलं. आता दोन्हीचे फायदे देता येत नाही ना. तरी आपण मागे आधी संख्येमध्ये निर्माण करून वितरण कंपनीमध्ये 1500 पोरं घेतले. आता आपण मागे म्हटलं त्यांना कायम करा, तर ती आपण कार्यवाही सुरू केली. त्यांना आता आपण कायमस्वरूपी दाखल करून त्यांचे पगार ते AC त्या EWच्या थांबल्यात. काय झालंय EWचं काय झालंय की त्यांच्या परीक्षा झाल्या, पण त्या ECBC आलं, तर त्या वर्षाचा दाखला त्यांना मिळत नाही आता. म्हणून त्या ECBC मध्ये ते पात्र होत नाही आणि EWला पात्र होत नाही. आता कायद्याप्रमाणे त्यांना तो फायदा देता येत नाही EWवाल्यांना. तर त्यांना मी काय सल्ला दिला होता, आता इथं पुन्हा याच्या समोर चर्चा नको, मी सांगू तुम्हाला काय सल्ला दिला. काय करते आपले पोरं. नाही, त्याचे आधी संख्या पद निर्माण करून टाका. त्याचे आधी संख्या पद निर्माण करा. दादांनी लावून दिलं EWचं जे तुम्ही साहेब सांगितलं ना, त्याची लेखी परीक्षा झाली, फिजिकल झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. पण दादांनी काही सूचना केली. आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना भेटलेलो, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी 2020 साली अधिसंख्या पद तयार करून नियुक्ती दिली. त्यावेळेस आम्ही प्रस्ताव असा दिला, त्यावेळी ECBC नव्हतं, पण त्यावेळी ECBC नव्हतं. नाही आलं होतं साहेब, नाही, त्याचे सगळे फक्त डॉक्युमेंट EWच होतं त्यावेळी, फक्त EWच होतं. EWS होतं आणि SCBC आलं होतं. नाही, ते नंतर आलं. 28 फेब्रुवारी 2024 साहेब आलं होतं. एकदा मी लाड साहेबांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देतो आणि दादांनी आम्हाला पाठवलं होतं. शंभूराजे देसाई आपण त्याच्यात असं करू, एक बैठक लावा ना. नाही, आपण असं करू, आधी संख्या पद निर्माण करू. कारण त्या पोरांचे निवडी झालेले, त्यांचं नुकसान कशामुळं. बरोबर. आणि आपल्या इथं तोच होता. आणि ते असून असून किती 150-200. EWS मध्ये जे सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्यांना ECBC लागल्यामुळे त्यांना तो फायदा मिळत नाही. म्हणून त्याला आधी संख्येबंद निर्माण करावा हा एक प्रस्ताव होता आपल्यासमोर. त्यातून ते सामावून राहिले. EWS मधली मुलं सगळी आहेत, तर ते पास झालेली आहेत. फक्त ते ECBCच्या दाखल्यामुळे राहिलं सर त्यांचं काम. त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं सर. आता काय करा, त्याची आधी संख्या पद निर्माण करा त्याची. आणि दादांनी आता सुमंत भांगे साहेबांची जी समिती सांगितली ना, ती मंत्रालयाची मागणी सांगतो. सुमंत भांगे साहेबांच्या अंडर 4 संस्था आहेत, महाज्योती, सारथी, बार्टी आणि KRTIs आहेत. पण ह्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय 4000 कोटीपेक्षा जास्त निधी होतो आणि सारथीला फक्त 300 कोटी येतो. आणि OBC साठी महाज्योतीतनं पोट संस्था एक तयार केली, वनार्थी म्हणून. आणि सारथीला फक्त निधी नियोजन अंतर्गत 300 कोटीचा येतो. आणि सुमंत भाग्या साहेबांच्या अंडर सर्वोच्च समान धोरण समिती आली, प्रत्येकाला 300 कोटी दिले जातं. आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सेपरेट 4000 कोटीचा निधी येतो. काय काही योजना ज्या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात त्याला भारत सरकार अनुदान मिळतं. म्हणून काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा सारथीला रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे. त्यासाठी विभागच नाही म्हणून दादांनी आता मागणी केली म्हणून तो की आपल्याला सामाजिक विभाग निर्माण सध्या झाला ते पाहिजे. सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा आम्हीच प्रस्ताव दिला आता. तो फक्त आता CM साहेबांकडे यार संशय करू का आपण तो स्वतंत्र प्रस्ताव करणं, कारण त्याला मनुष्यबळच नाही आज. तुम्ही याच्यात सोपंच करा. नाही, दादांची मागणी योग्य आहे. आम्हाला स्वतंत्र तुम्ही विभाग. सोपं करा. पोरं शिकलेले, निवडी झालेल्या आहेत.
विशेष बाब सरकारला अधिकार आहे, तो राईट आहे त्यांच्याकडे. अधिसंख्या पदं निर्माण करून टाका ते पूर्वलक्षीप्रमाणे, आणि त्यात ते समाविष्ट होऊन जातील ते पोरं. ईडब्ल्यूसी मुलं आहेत, महावितरण परिसर बसतील, ईडब्ल्यूसी सीबीसी दोन्ही पण घ्या ते. ते महावितरणाला बसतील मुलं आहेत. पोलीस भरती नाही, फक्त महावितरणात मेजर इश्यू आहे. पोलीस भरती नाही. साहेब सांगलीचं उदाहरण दादा तरी जाणून घ्या तुम्ही एकदा, 124 तुम्ही तरी पण ते जाणून घ्या. पोलीसचे ना PSI आहेत ते. साहेब सांगलीमध्ये उदाहरण आहे पोलीस शिपाई वगैरे अशा पोलीस शिपाई पोलीस विभाग MSCB सगळे 400च्या आसपास आहेत. 444. आहे ना, माझ्याकडे अर्ज आहे ते 2,000 नाही आहे, ते 444 आहे. मला माहिती, मी रोज पाहतो, ते मुलं भेटतील मला. दादांनी आता सांगितलं ना, पुरवण्याशी सांगितलं, सांगलीमध्ये दाखला मिळालाय पण व्हॅलिडिटी दिली नाही, पोरगं PSI झाले, दिग्विजय मोरे त्याचं नाव आहे. ठीक आहे, ठीक आहे. ते अधिसंख्या पद निर्माण करून ते विषय विखे पाटील साहेब ते बोलतो ते संपून घ्यायचे ते बीसीचा प्रस्ताव तयार करून घ्या ईडब्ल्यूएस मधून आपल्या काढून सीएम साहेबांना आपण अडचण. ते तुमचे जे कागद आहेत ते आणा द्या. सारखीचे मी पण लेखी दिलंय पत्र, तू परत ते आणा द्या. आपल्याला आता आपला विषय राहिलाय, आपल्याला कारण पटापट उरकायला लागेल. वेळ माझ्याकडे बी आज कमीच आहे, कारण आराम करायला खूप पसंत आदल्या दिवशी. सामान्य पद्धत दिलं होतं ना, क्रमांक शिकवल ईडब्ल्यूएस सगळे द्याव्यात असं आपण जे मुद्दे आहे ना सगळे सगळे सीएम साहेबांना पण हे करून घ्यायला पाहिजे लवकर. मग ते मी झाले आता साहेब पदावर आहे, मुंबई पोलीस भरतीचा 424 लोक आहेत. म्हणजे आणि ही बऱ्याच आंदोलकांना मारताना ते इस्तेमाल लोक म्हटले पोरं. मग त्या साहेबांना म्हटलं MIDC आहे, MSCB उपकरण कंपनी आहे, महाजन घ्या म्हटलं तुम्ही पोरांना दिलं आहे. नाही म्हणजे होत नाहीये ना, माझं आंदोलन कशामुळे नुसतं दिलंय, होत नाहीये, स्वतःचं स्थापन करायचं होत नाहीये ते. आमचं तेच म्हणणं आहे साहेब, आमचं घरानं काय आहे, आमचं ते चहा ते आणल्यामुळे सगळा आरडा सुरू झाला. शांत बसा, आणखी 2-3 विषय राहिलेत ना. पाणी घे, 2-3 विषय राहिलेत ना, तुम्ही नाही का. ते MPCच्या पोरांचा एक विषय राहून गेला. ती काय आपण जी मागणी केली होती ना, वय मर्यादा वाढवण्याची 1 वर्ष, ती जी जाहिरात उशीर आल्यामुळे ते जाहिरात आहे का ते अवघड दिसत. आणि ते आपल्या सारथीचे जे आहेत ना, त्या बऱ्याचशा योजना जवळपास 80,000 विद्यार्थ्यांच्या आपल्या ते शिशुवृत्ती जे आहे चालू करतो आपण, चालू करायला मान्य केलं. ते जे 8वी पासून 10वी पर्यंत शिशुवृत्ती देतो आपण 8वी 10वीला, ते आता कमी बऱ्याच मार्ग लागून 80,000 पोरांना मिळत होती, ती बंद झाली होती. कारण ते सगळ्या आपल्या शिष्यवृत्ती सगळ्या थांबून गेल्या. नाही, आता सारथीची आपण मागणी केल्याप्रमाणे ते सीएम साहेबांनी मान्य केलं, त्याची टोटल पुनर्रचना आपण करतो शकतो सारथीची. आता ही काय ती गती मिळाली नाही, सारखी गती नव्हती, करू आपण त्या सारथीच्या त्या योजना सुरू होणं लय गरजेचं. सारथीच्या योजना 80,000 विद्यार्थ्यांच्या जवळपास त्या शिष्यवृत्ती थांबल्या. ते होणं महामंडळाचे आपल्या कर्तव्य नाहीये. ते काय अधिकारी नुसते होऊन म्हणतायत. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे प्रकरण मंजूर झाले, काय झालं की बजेटरी जेवढी प्रोव्हिजन होती ना, त्यापेक्षा जास्त तुम्ही मंजुऱ्या दिल्या. आता व्याज परतावा मागू राहिलो आपण. म्हणजे काय झालं की थोडंसं त्याला बजेट असताना त्या बजेटची तुलना करून आपण पैसे प्रकरण मंजूर करायला पाहिजे ना. आता ज्याला इम्बॅलन्स आहे तर त्याच्यावर सीएम साहेब म्हणजे ठीक आहे, यावेळी खासबा म्हणून आपण त्याचा विचार करू. काय झालं की व्याजाचा परतावा आता ह्या वस्तूवर बजेट किती आहे, समजा 100 कोटी बजेट आहे, तुम्ही 400 कोटीची जबाबदारी घेऊन टाका. आता मग जबाबदारी वाढून घेताना बजेट वाढून घ्यायला पाहिजे होतं ना. तरी 150 कोटी रुपये गेला. थोडी तिथं ती विसंगती झाली, तर तरी मुख्यमंत्री मोदी म्हटले मी करून देतो म्हणजे. आता 1 वर्ष म्हणून आपण करू, पण आता दरवर्षी प्रोग्रामच करावा लागेल त्याचा महामंडळाचा, अण्णासाहेब महामंडळाचा. सांगितलं परवा आपल्या बँकेत तसे 1,500. आता शिंदे साहेब काम करणार नाहीयेत. हां शिंदे साहेब हां आता ते तिकडे लोक आयुक्त झाले, त्यांचे काम होणार नाही. करतो म्हणले नाही होणार. नाही, तरी नाही, ते करतील, ते चांगले माणसं पण आहेत, पण त्यांना वेळ दोन्ही ऍडजस्ट होणार नाही. पुन्हा वाटलं होऊन मुदत वाढ दिली आपण. नाही, ते 1 वर्षाची घ्या मुदत वाढ. आणि
नाही आता जी मे का जूनमध्ये बसवते शिंदे समिती ना, चांगले न्यायमूर्ती एखादे त्यांच्यावरती देऊ, आणि ते 30 मुदत दिली आपण 1 वर्षात वाढून देऊ ना, काय प्रॉब्लेम. पण त्याच्यावरती काम मुदत वाढीला उपयोग नाहीये. त्याच्यामध्ये शिंदे साहेबाला वेळच नाही आता. चांगले न्यायमूर्ती बघायला लागणार आहेत आणि ते पुन्हा त्याच्यावर नियुक्त करावं जर नाही लागणार. म्हटलं तर आणि सगळ्यांनी नुसती नुसती त्यांची निवड करून नुसती मुदत वाढ देऊन चालणार नाही. मनुष्यबळच नाहीये. त्या दिलं स्टाफ दिलं त्यांना आता नाहीये, पगारच नाही दिली त्यांना. ते घरी सोडून गेले. दिलं स्टाफ नाही. आपलं आणि परमनंट- मोडी लिपी, उर्दू आणि फारसी हे वाचणारे अभ्यासक एक महिना राहिले आणि निघून गेले. त्यांना काहीच दिलं नाही. कंत्राटी बी ठरलं होतं तर त्यांचे काय काहीच दिलं नाही. त्यांनी वाचायचं बंद करून टाकलं. ती जी खासबाग गॅजेटची आणि मग कसं सोयीला लागणार. नाही करतो मी आता या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा CM साहेबांच्या समोर बसून जे काही आजचे प्रश्न आहेत, जे त्याला गती द्यायची गरज आहे, काही थांबलेत, काही त्याच्यामध्ये अनुलिखित झाले. आता काय इतक्या निवडणुका झाल्या मधल्या काळामध्ये त्यातून सर राहून गेले जरा, पण आता मार्ग लावू आपण काय निवडणूक. आम्हाला चहा पाच नाही पावड्यांना पावड्यात चहा पाच मला वाटलं आता म्हणजे 4-5 कप चहा झाला असतं. काय पाटील 1 कप चहा आता बोलता बोलता तुमचं मीडिया संघात सुरू होतं बोलणं. तुम्ही चहा प्यावा का मीडियाला जर थोडासा? फोन उचलत नाही, तक्रार आहे माझी, फोन उचलत नाही माझा. गंगाधर तुम्ही सारखं ना घेऊन त्याला कुणी म्हणून घेतलं काही नाही. गाबाळ फोनच उचलायचा बंद झाला. इथं गाबाळवरले देणे लोकांचं. काही बोललं नाही बोललं तरी म्हणतात गाबाळ आणलं. इथं गाबाळ द्यायला कोण कोणाला मोकळं आहे कोणाला माहिती. इथं आपलंच कमायचं पड आहे सगळ्याला. कोण देत आहे कोणाला. कुठे घ्या पण ते आता क्लिअर करा आधी इथंच. नाही आता आपण जी किती मागणी दिवसात केली लागणार आहे? त्याप्रमाणे तुम्हाला- आज संध्याकाळी त्या आयुक्ताबरोबर बसतो आम्ही. बसा तुम्ही जाऊन बसा ना. आम्हाला निरोप द्या. निरोप देतो आपल्याला. हा निरोप द्या. आहे का नाही. जे आहे ते खरं. तुम्ही फसू नका. मी फसत नाही. तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही. मला यायचं नाही. कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. तुम्ही नसता चर्चा करा पक्की मगच सांगा. जर तुमच्यामुळं असं म्हणायला होईल ऐका ना आता. तुमच्यामुळं असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला. पाटील आपली फसवणूक होणार नाही. फक्त आता मी मागण्या नोंदून घेतल्या तो चर्चा करतो ठीक. आणि आपल्याशी बोलतो परत. ठीक है ना. काही हरकत नाही. चला चहा काय द्या नसता चलो सांगितलं ना. झालं सांगितलं ना. ते सांगितलं रे बाबा. MIDC आणि ती JR काढा म्हणून सांगितलं. MIDC आणि JR सांगितलं. कधीपर्यंत सांगतो म्हणजे ती विचारून सांगणार. संभाजीनगरला आयुक्त साहेबांना मुख्यमंत्री साहेबाला विचारू. आज आपण बघतोय ही चर्चा जी सुरू होती ती चर्चा आता त्यामध्ये महत्त्वाची चर्चा पार पडलेली आहे. कोणती आश्वासने लेखी देता येईल यावर चर्चा होईल असंही म्हटलेलं आहे. मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथीच्या शिष्यवृत्ती तातडीनं सुरू करा अशीही मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार 1 महिन्याच्या आत प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन सुद्धा विखे पाटील यांनी मनोज जरांगेंना दिलेलं आहे. ते आश्वासन ते पूर्ण करतायत का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. जी सगळी चर्चा झालेली आहे त्या सगळ्या मागण्या आम्हाला लेखी हव्यात असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि त्या आम्ही सगळ्या मागण्या लेखी स्वरूपात लिहून देऊ असंही विखे पाटील यांनी मान्य केलेलं आहे. सोबतच महिन्याभरात घरोघरी जाऊन सर्वे करणार असंही विखे म्हणतायत. यासोबतच मराठा आंदोलकांवरचे जे उर्वरित गुन्हे होते ते सुद्धा तात्काळ मागे घ्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे. या चर्चेमध्ये नेमके कोणते GR काढता येईल यावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली. सरकारच्या शिष्टमंडळाकडून राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड हे चर्चा करण्यासाठी गेलेले होते. जवळपास 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ जरांगेंशी त्यांनी चर्चा केलेली आहे. अनेक महत्त्वाच्या मागण्या या मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्याचं आम्हाला लेखी आश्वासन हवं असंही त्यांनी म्हटलं. विखे पाटील यांनी लेखी आश्वासन देण्यास तयारी सुद्धा दर्शवली.